नमस्कार मित्रा. अरे नमस्कार नमस्कार. अरे कसल्या विचारात पडलाय तू? अरे मी विचार करतोय आज महाराष्ट्रामध्ये कोणता प्रश्न पेटलाय. महाराष्ट्रात प्रश्न मराठीचा. तू तर अगदी बरोबर उत्तर दिलंस की. अरे मी बी सोशल मीडियावर आहे की. मग मला सांग, हा जो प्रश्न आहे हा दिला कोणी आपल्याला? हा प्रश्न हे काय मला सांगता येणार बुवा. अरे हा मुद्दा सरकारनं आणला आहे. अरे सरकारने कशा आणलाय? हे बघ, पूर्वी कसं होतं, विरोधी पक्ष जनतेचे प्रश्न घेऊन सरकारला घेरायचे, धरायचे, अडचणीत आणायचे. पण आता काय, विरोधी पक्षाला असं करता येऊ नये म्हणून सरकारच त्यांना मुद्दा देतंय आणि काय सांगतंय. म्हणजे काय होतं? अरे काय होतं, शिक्षण, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार हे प्रश्न बाजूला राहतात. आईला तरी म्हटलं या प्रश्नावर आंदोलन का होत नाही? आता महत्वाचा मुद्दा काय आहे ते तुझ्या लक्षात आला ना? आलंय लक्षात आलं. पण मित्रा, आजचा आपला जो प्रश्न आहे ना तो राजकारणाचा नाही. मग कशाचा आहे? तर मित्रा, आजचा आपला विषय आहे मराठी भाषा. अरे मराठी भाषा म्हटलं तर राजकारण आलंच की. तुझ्या लक्षात नाही आलं? अरे माझ्या लक्षात आलं, सांग की जरा समजावून. माझा ऐकून स्पष्ट कर. माझा ऐकून तर घे, जरा गपगार बस, शांत बस. त्या गोदी मीडियाच्या अँकर सारखा बडबड 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 करू नकस. अरे ठीक आहे, मी आता गपगार बसतो. ऐक आता, मराठी भाषा जनसामान्यात रुजवणारा, मराठी माणसालाच नाही तर गुजराती माणसाला बी मराठी चित्रपट पाहायला लावणारा असा एक शाहीर होऊन गेला आहे आणि त्याची जयंती जवळ आली आहे. अरे तू कोणा संदर्भात बोलतोय? अरे सोंगाड्या, पांडू हवलदार. अरे तांबड्या मातीत राहून तुला एवढं बी कळत नाही. अरे असं कोड्यात सांगू नकोस की. अरे कोडं हे सुद्धा मराठी भाषेचं सौंदर्य आहे आणि तुला सांगतो त्या कोड्यामध्येच उत्तर आहे. अरे मला विचार करू दे. कर कर विचार कर. अरे आठवले, रामदास आठवले. अरे त्यांनी पण थोडेफार कविता केल्याच मराठीमध्ये, पण एवढं काही काम नाही त्यांचं. तसं नाही, ते आठवलं नाही. ते आठवलं म्हणजे शाहिराचं नाव आठवलं. शाहीर दादा कोंडके. याला म्हणतात मराठी माणूस. बरोबर नाव सांगितलं. आलं की उत्तर मला सांगत. मी काय सांगतो तुला, प्रश्नाचा विचार व्यवस्थित केला की प्रत्येकाला उत्तर येतेच बघ. दादांच्या जयंतीनिमित्त काय प्लॅन आहे तुझं? असं मराठीमध्ये आता प्लॅन नाही म्हणत, नियोजन म्हणतात. पण काय नियोजन करायचं त्याला मला अजून काही कळतच नाही बघ. अरे मग मी बी लयच दादांचे सिनेमा पाहिले. काय बोलतो? अरे तू दादाचा सिनेमा एक वेळा पाहिला असशील. मी दादांचा प्रत्येक सिनेमा 2-2 वेळा 4-4 वेळा येड्यावानी पाहिला बघ. आणि तुला सांगतो, मला त्यांचा विनोदाचा टायमिंग एवढा आवडतो, काय सांगू, लय म्हणजे लय आवडतो बघ. म्हणजे दादा म्हणजे लय विनोदी. लय विनोदी लय. मला बी आवडतो. दादांचा तुझा अभ्यास लय आहे. काय बरं आहे तुला. एक प्रश्न विचारतो. नाही, एक प्रश्न अजिबात विचारायचा नाही विचारायचा एक प्रश्न. का बरं? अरे तुला जेवढं विचारायचं आहे तेवढं विचार ना. एक काय विचारतो? अरे ही दादांची स्टाईल होय. अरे ही कुठली बाबा, दादा कुठं आपण कुठं. तुझं म्हणणं बरोबर आहे. बरं, पण मी काय म्हणतो, तू मला काहीतरी विचारत होतास. अरे तुला विचारत होतो, दादा लहानपणापासून विनोदी होते ते अचानक विनोदी झाले? अरे बाबा, दादा जन्मापासून विनोदी, जन्मापासून. काय म्हणतो? जन्मापासून? आणि ते कसं काय? अरे दादांचा जन्म कृष्ण जन्माष्टमीचा. म्हणून कोणत्या पण सिनेमा पाहिले ना, दादा हिरोईनच्या मागे कधीच धावले नाही. बरोबर. हिरोईनच दादाच्या मागे धावले. एकदम बरोबर सांगितलं बघ तू. तुला सांगतो मित्रा, जेव्हा दादांचा जन्म झाला तेव्हा दादा लय अशक्त. अरे एवढे अशक्त की कवा पोरग जाईल याची खात्रीच नाही. आता आई वडील काय करतात, आपलं पोरग कवा मोठं होईल याची वाट बघतात. पण दादाचे आई वडील आपलं पोरग कवा जातंय याची वाट बघत बसले होते. अरे मग दादाने गंमतच केली ना. एकदा काय झालं, दादांच्या आईने निरोप पाठवला की आज लवकर घरी या. आणि ते निघाले घरी आणि समजा बिलमध्ये वाटलं पोरग गेलं आणि वाडी हॉस्पिटल समोर ह्या 300-350 लोक जमा, दादा गेले म्हणून. दादाने गंमतच केली की. अरे गंमत. गंमत. आणि दादा जिवंत. बरं, दादा फुलं चोरायचे.
ते केम हॉस्पिटलच्या बाजूला ना अशी एक गार्डन होती. दादा फुलं चोरायला जायचे लहान असताना. बरोबर. पण फुलं चोरायची त्यांची लई वेगळी पद्धत होती. ते जायचे हॉस्पिटलच्या गेट मधून घुसायचे, बघायचे माळी कुठं आहे. माळी दिसला की त्या माळीला आवाज द्यायचे, ओ माळी काका. आणि माळी काकाने पाहिलं की फुलं तोडायचे आणि पळायचे. दादा म्हणतात की जर आपण धावायला लागलो आणि आपल्या मागे जर कोणी नसेल तर पळण्यात काय मजा आहे. लय भारी दादा म्हणजे लय भारी. अरे तुला सांगतो आगाऊपणा तर त्यांच्या अंगात असा लोणच्यासारखा मुरलेला. लोणच्यासारखा म्हणजे आता तुला उदाहरण देऊन सांगतो. तरुण होते ना दादा, तेव्हा ते बँड वाजवायचं पण काम करायचे. बरोबर. मग त्याने तो पिक्चर काढला नाही का? हा तो वाजवू का? बरोबर, आठवला तुला ना? आठवला. तुझा अभ्यास मी जरा बरा दिसतोय. अरे ढवळेसे जरी बांधते पोहळा वाढणार गुन्हा. हा, याला म्हणजे मी ढवळा आणि तू तसं ढवळा. नाही, तसं. असू दे, चालायचं. तर त्या पोलिसाच्या लग्नात हे गेले आणि त्यांनी त्या लग्नात कोणतं गाणं वाजवलं असेल सांग. ते कसं काय माहिती? ते तरी विचार केला तर नाही सांगता येणार. मला सांग, आता लग्नात त्यांनी कोणतं गाणं वाजवलं असेल? कोणतं वरून? ते जरा विचार कर. काय सांगता येणार नाही. पोलिसाच्या लग्नात त्यांनी गाणं वाजवलं, दिल में छुपा के प्यार का अरमान ले चले, अरे वा. हम आज अपनी मौत का सामान ले चले. आणि मग काय, पोलिसांनी असं का बदलून काढलं सगळ्यांना, सगळ्या बँडवाल्यांना. बाबा दादा गेले पळून. दादा सापडलेच नाही, दादा गेले पळून. अरे असा हा माणूस दादा, अरे किती बोलावं याच्यावर आणि किती नाही. तर आता पुढच्या भागात आपण दादाचा आणखी एक वेळा विषय घेऊन सगळ्या लोकांना ती गंमत सांगू. तर मित्रांनो, दादांचे किस्से ऐकण्यासाठी भेटूया पुढच्या गुरुवारी आठवणीतले दादा या कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद.